सर्वांना जय विजय महाराष्ट्र, जय हिंद, जय भारत, इंडिया अनलिमिटेड इन डिजिटल न्यूज चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. मागील 23 तारखेला अर्थसंकल्पीय महासभेमध्ये माननीय आयुक्त सौरवराव यांनी जो अर्थसंकल्प सादर केला 6,221 कोटीचा, या अर्थसंकल्पामध्ये ज्या अंतर्भूत योजना आहेत, म्हणजे ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील गेल्या 3 वर्ष प्रशासकीय राजवटीच्या कालावधीमध्ये आधीचा अर्थसंकल्प जवळपास 550 ते 550 कोटीचा, या अंतर्गत जी आधी जी प्रस्तावित कामे जी झालेली आहेत आणि त्या कामांतर्गत 350 कोटीचा 2.5 वर्ष म्हणजे 5 वर्षातील ऑडिटिंग नाही आहे. 2,500 कोटीचे दायित्व असलेली महानगरपालिका म्हणजे ठेकेदारांची बिलं देणं, ही वस्तुस्थिती आहे. विविध वर्तमानपत्रात आली 350 कोटीचं ऑडिट 5 वर्षातील, जे विधानसभेमध्ये मागील प्रश्न घातला आणि आता सुद्धा 2,500 कोटीचे दायित्व, त्याचा जो प्रश्न आहे. आणि जी कामं झाली मुख्यमंत्री कार्यकालामध्ये 3 वर्षामध्ये, जे 10,000 कोटी म्हणजे 2,560 कोटीची, जी 10,000 कोटीमधली 2,560 कोटीची गटार पायवाटेची कामं झाली, त्याचं लेखापरीक्षण ऑडिट कुठे नाही आहे. जे 7,000 कोटीचे रस्ते दुरुस्ती झाले, नव्याने रस्ते 3 वर्षात केले आणि पुन्हा आत्ता रस्त्याची खोदकामे चालू केली आहे, ज्याचं दोषदायित्व कालावधी अजूनही आहे. आणि दोषदायित्व कालावधी असताना अमृत योजनेअंतर्गत पाण्याच्या पाईपलाईन टाकण्याचं मोठं काम चालू आहे. तर असं एक काम चालू असताना मी विविध प्रश्न प्रस्थापित नगराभियंता पी सोनगरा यांना महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियनवर विविध प्रश्न विचारले, 2-2 वेळा पत्र दिले, असे जवळजवळ 10-20 पत्र दिलेले आहेत विविध प्रश्नांबाबत. त्याचा एकही उत्तर नाही आहे. मी प्रशासनाला विचारतोय, अतिरिक्त आयुक्त 1 असेल, 2 असतील, उपायुक्त मुख्यालय यांना सातत्याने युनियनच्या पातळीवर जी पत्र दिलेत, 25 मागणं 50 पत्र, त्याबाबत विचारणा करतोय. ते म्हणाले आम्ही आस्थापनाशी निगडीत जे आहे त्याबाबत, म्हणजे कर्मचाऱ्यांची देणीबाबत, त्याचं उत्तर तुम्हाला देतो. आणि जे काय इतर विभागाशी संबंधित आहेत, मग ते अतिक्रमणाने बांधकाम असेल, स्थावर मालमत्ता असेल, शहरी विकास असेल किंवा बांधकाम विभाग असेल, असे जे ज्या विभागात पत्रे आहेत त्यांच्याकडून आम्ही त्यांना पत्र देऊन त्यांच्याकडून माहिती मागवितो आणि तुम्हाला त्याचं उत्तर देतो. अशा प्रकारचं बोलणं जेव्हा मी आत्मदहनाचा इशारा 9 तारखेला पत्र दिलं आणि येणाऱ्या महासभेपुढे फेब्रुवारीच्या आत्मदहनाचा इशारा दिला, त्यावेळेस मला प्राप्त पत्र, होळी 2 मार्चला होळी होती आणि होळीच्या दिवशी आत्मदहनाचा इशारा दिला होता. आणि त्यामुळे 27 फेब्रुवारीला, 28 ने आज 1 महिना झाला, 27 फेब्रुवारीला मला पत्र दिलं लिखित की आम्ही लवकरच तुमच्या मागण्यांचा विचार करतो आणि त्याच्याबाबत तुम्हाला सविस्तर मीटिंग घेऊन, बैठक घेऊन त्याच्यावर तोडगा काढण्यात येईल, असं पत्र प्रशासकीय उपायुक्त मुख्यालय गोदापुरे यांनी स्वाक्षरी दिलेलं आहे. कर्मचाऱ्यांच्या 10, 20, 30 ठरावाची अंमलबजावणी आणि 7वा वेतनाचा फरक जो लावून धरला आत्मधनाच्या मागच्या महासभेत सुद्धा, आता आजच्या महासभेत सुद्धा मी आंदोलनाला बसलो होतो आणि मागच्या आंदोलन पुन्हा आवाज कर्मचाऱ्यांचा होता. त्याचे पण मुद्दे आज परवा महासभातील सत्ताधारी लोकांनी आणि महापौरांनी आणि सत्ताधारी आणि उपमहापौरांनी
तिसरा हप्ता देण्याचा मार्च एंडला म्हणजे आज 30 मार्च ते 31 मार्चच्या आतमध्ये देण्याचे सुचवत केले आणि उपमुख्यमंत्री यांच्या सूचनेनुसार आम्ही कर्मचाऱ्यांना तिसरा हप्ता देतोय. तर याच्यामध्ये उपमुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री यांचा कोणता सहभाग नाही आहे. जर मुख्यमंत्र्यांना खरोखर कामगारांची कळकळ असती तर 5 वर्षे वाट का बघायला लावली? मग त्यावेळेस 2021मध्ये पालकमंत्री असताना हे हप्ते का नाही दिले? अभिजित बांगरने सुचवलं की 1 वर्षात देतोय, मग 1 वर्षात का नाही दिले? मग 5 वर्षे का लागले? मग तुमच्या टक्क्याचे प्रस्ताव सर्वस्त होत आहेत आणि त्यांना पैसे नसताना ते प्रकल्प होतात. याचा अर्थ वरिष्ठ लेवलला तुम्ही कागदावरील निधीवर सेटिंग करून टक्क्याचे एक प्रस्ताव वाजवताय आणि कर्मचाऱ्यांना मात्र उपाशी ठेवताय. आणि आत्ता महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियनचे, महाराष्ट्र ऑल इंडिया कामगार युनियनचे, अभियंता युनियनचे, महाराष्ट्र असोसिएशनचे, स्टेम प्राधिकरण, परिवर्तन कामगार सेना, महाराष्ट्र एस टी महामंडळ, महाराष्ट्र पोलीस कर्मचारी युनियनचे, विविध संघटना युनियन महाराष्ट्रभर काम करत असताना ठोस संघर्ष, आत्मधनाचा, उपोषणाचा, बैठकाचा, संपाचा आणि आत्मधनाचा इशारा दिला. तेव्हा कुठे प्रशासन यांनी दखल घेतली की लवकरात लवकर आम्ही पाडव्यापर्यंत का मार्च एंडपर्यंत, एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये आम्ही पैसे देतो. आणि तसं पत्र लिखित मला दिलं म्हणून मी आंदोलन मागे घेतलं. आणि काल महासभेमध्ये सत्ताधाऱ्यांनी जाहीर करताना की आम्ही तिसरा हप्ता देतोय, माजी मुख्यमंत्री आणि त्याचे उपमुख्यमंत्री असे आदेश आहेत, काही संबंध येत नाही. महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचाऱ्यांनी केलेल्या आत्मधनाच्या इशाऱ्यावर हे पैसे तिसरा हप्ता मिळत. आणि कर्मचाऱ्यांना पण सगळ्यांना माहिती आहे की हे आंदोलन, जो उठाव रवींद्र शिंदेने महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी पातळीवर उठवून आणि घनकचरा विभागातील कॉन्ट्रॅक्ट कर्मचाऱ्यांनी सेवेत सामावून घेणं हा सुद्धा मुद्दा आणि विविध 15 मागण्यांच्या मुद्द्याबाबत सातत्याने गेटवर ते कॉन्ट्रॅक्ट कर्मचारी आंदोलने करतात, इशारे करतात. याबाबत आज विधानमंडळामध्ये सुद्धा संजय केळकर यांनी मुद्दा मांडला आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पोर्टलवर कॉन्ट्रॅक्ट कर्मचाऱ्यांच्या समस्या मी मांडल्या आणि देशाचे पंतप्रधान यांनी पोर्टलद्वारे थेट कॉन्ट्रॅक्ट पद्धतीचे कामगारांचे 5 कायदे केले. त्याची अंमलबजावणी पुणे महानगरपालिका अतिरिक्त आयुक्तांनी केली, तेच ठाणे महानगरपालिका अतिरिक्त आयुक्तांनी करावी असे 23 तारखेला मी बोललो अर्थसंकल्पीयपूर्व. तर ते लवकरच आम्ही धोरण करू असं अतिरिक्त आयुक्तांनी 2 दिले. अतिरिक्त आयुक्त 2 यांनी सांगितलं लवकरच कॉन्ट्रॅक्ट कर्मचाऱ्यांचे धोरण आम्ही अंमलबजावणी करू असं सुद्धा सांगितलं. आणि निक्षून सांगितले की आम्ही मार्च एंडला कर्मचाऱ्यांचे थकीत 7व्या वेतनाचा तिसरा हप्ता देतोय. त्यामुळे हा विजय जो आहे महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियनचा आहे एवढंच मी सांगतो. आणि असं हे आंदोलन विविध मागण्यांचं, कर्मचाऱ्यांच्या नियमबाह्यतं, प्रभारी चार्जचं, चांगो शिंदेंच्या, दिवंगत चांगो शिंदेंच्या क्रिक रस्त्याला नामकरणाचं मी लावून धरला. म्हणून आज सगळे प्रपोजल मार्गी लागले आणि मार्गी लागल्यामुळे आज तुमच्यापुढे रवींद्र शिंदे ठोसपणे सांगू शकतो. त्यामुळे हा रवींद्र शिंदे कायद्याचा रक्षक, आरक्षणाचा रक्षक. 9 तारखेला 9 सप्टेंबरला मी SC ST OBCचं आरक्षण लागावं म्हणून जिल्हा कलेक्टरकडे आंदोलन केले. त्याचं पत्र शासनाला गेलं, ते पण लावून धरले, त्याची पण अंमलबजावणी करायची आहे. आणि काल सरकार बरखास्त करा त्याचा निषेध मी जिल्हा कलेक्टर कोर्ट नाक्यावर केला. जिल्हा कलेक्टरला राष्ट्रपतींना पत्र, राज्यपालांना पत्र दिलं. असे ठोस कार्य रवींद्र शिंदे कामगार संघटनेमधून करत असताना एक सामाजिक कार्यकर्ते, ब्लू पॅन्थर, महाराष्ट्राचे कायद्याचा रक्षक, कायद्याचा देशाचा रक्षक, महाराष्ट्राचा रक्षक म्हणून महाराष्ट्राचे म्हणून या मागण्या या युनियन पातळीवर करताना एक आनंद व्यक्त. आणि त्याचं श्रेय केवळ श्रेय सत्ताधाऱ्यांनी लाटायचा प्रयत्न करू नका एवढं सांगतो. धन्यवाद. जय हिंद महाराज.